लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक चिंता वाढलेली आहे आणि काही महिलांचे डबल व्हेरिफिकेशन होणार आहे, म्हणजे त्यांना परत जे डॉक्युमेंट्स आहे त्यांचे व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईनमध्ये आणि त्या महिला आता अपात्रसुद्धा राहू शकतात, कारण अपात्र महिलांची यादी आलेली आहे आणि यामध्ये कोणत्या महिला अपात्र आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र राहणार आहे आणि तुमचे परत व्हेरिफिकेशन होणार आहे। तर बघू शकता, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत। म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल, ऑलरेडी 1500 रुपये जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे। दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची देखील पडताळणी केली जाईल, म्हणजे परत व्हेरिफिकेशन होणार आहे। जर तुम्ही एकापेक्षा जास्त स्कीमचा जर फायदा घेत असाल तर ऑलरेडी GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही जर 1500 रुपये योजनेचा जर तुम्ही परत कोणता तरी लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळणार नाही आहे। म्हणजे आता काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला यासाठी इलिजिबल नाही आहे, तर त्यांची परत व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांची लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात येणार आहे। अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। तर ज्याही महिला एकापेक्षा जास्त स्कीमचा लाभ घेत आहे त्यांची लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार आहे। तर लाडकी बहीणबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।